हॅलो फ्रेंड्स, आजचा मेनू एकदम खास आहे. पचायला हलकी आणि अतिशय पौष्टिक असणारी मुगाची खिचडी आज आपण बनवत आहोत. उन्हाळा चालू होत आहे आणि उन्हाळा म्हटलं की तेलकट मसालेदार खायला नको वाटतं. तर अशावेळी ही चविष्ट अशी मुगाची खिचडी नक्की बनवून पहा. सर्वांना नक्कीच आवडेल आणि बनवताना इथे काही साहित्य ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे मुलं देखील खूप आवडीने ही खिचडी खातील. तर खिचडी बनवायला सुरुवात करूया. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. खिचडीसाठी मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तर तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता. रेग्युलर वापरातले घेऊ शकता, जाडा तांदूळ घेऊ शकता. कुठल्याही तांदळाची खिचडी जी आहे ना ती छानच होते. तर 1 वाटी तांदळासाठी मी इथं अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आता हे दोन्ही असे मिक्स करून घेतलेले आहे आणि 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. मुगाच्या खिचडीची खरी चव जी येते ती म्हणजे हिरवी मिरची, आलं, लसूण. बरेच जण आलं टाकत नाही, पण आलं टाकून एकदा पहा, चव खूप छान येते. 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या असे मोठे तुकडे करून घेणार आहेत. मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मोठे तुकडे ठेवलेले आहेत किंवा तुम्ही बारीक कापून देखील घेऊ शकता. कुकरमध्ये ही खिचडी बनवत आहोत, एकदम झटपट अशी बनते. तर इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेला आहे. दोन्हींनी छान अशी फोडणी बसली का याच्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं, ठेचून घातलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या अशा परतून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने गॅसची फ्लेम इथं लो केलेली आहे. स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे एकदा तापला की हे फोडणी टाकताना गॅसची फ्लेम लो करायची आहे, म्हणजे छान अशी फोडणी बसते. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाणे टाकलेले आहेत. खाताना शेंगदाणे जे आहेत ना खिचडीमध्ये खूप छान लागतात. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी हरकत नाही. आणि ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे 8 ते 10. एक मीडियम साईजचा कांदा देखील टाकलेला आहे. कांदा जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर कांदा देखील तुम्ही स्किप करू शकता. आता हे सगळं लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परतून झाल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोमुळे देखील चव जी आहे ना छान येते खिचडीला. तर हे देखील परतून घेऊया आणि 1 मिनिटभर परतल्याच्या नंतर याच्यामध्ये काही सुके मसाले आपण घालूया. तर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकलेली आहे. ऑप्शनल आहे पण चव छान येते. आणि 2 चिमूट फक्त लाल तिखट टाकलेलं आहे. ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे फक्त 2 चिमूट लाल तिखट टाकलेले आहे. खूप देखील टाकायचं नाही. या व्यतिरिक्त कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाही. आणि लगेचच इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया. बरेच जण आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो न टाकता देखील ही खिचडी बनवतात. ती देखील चवीला छान होते. आणि थोडीशी मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे थोडीशी अजून चवदार बनवूया. आणि हे परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बटाटा असे थोडेसे मोठे काप करून टाकलेले आहेत. बटाटा मुलांना आवडतो त्याच्यामुळे शेंगदाणे आणि बटाटे हे आवडीने खाल्ले जातात. आणि त्याचबरोबर जे धुवून मुगाची डाळ आणि तांदूळ ठेवलं होतं ते देखील ॲड केलेलं आहे. ते देखील आता सगळं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. यातले जे शेंगदाणे आहेत ना शिजल्याच्या नंतर खूप छान अशी चव येते शेंगदाण्यांना. 2 मिनिटभर मी हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि हे परतून घेतल्यामुळे खिचडीची चव जी आहे ना खूप छान येते. तर सगळं परतून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी मी इथं थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा तूप टाकलेलं आहे. एकदम मऊसूद अशी खिचडी होते. तर आता हे तुपामध्ये देखील आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. आणि तुपाची चव जी आहे ना खिचडीमध्ये छान अशी येते आणि चवदार लागते. तर सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता ही खिचडी जी आहे ना सुटसुटीत असेल ना तरी खायला खूप छान लागते किंवा बऱ्याच जणांना ओलसर खिचडी आवडते. तर आपल्याला ज्या पद्धतीची आवडते त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. आणि तांदूळ कुठला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण जे आहे ना कमी जास्त होऊ शकतं. आता मी इथं 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ म्हणजे 1.5 वाटी घेतलं होतं. तर मी त्या अंदाजाने इथे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ यासाठी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. फोडणीमध्ये हिंग टाकायचा राहून गेला होता त्याच्यामुळे मी आता इथे टाकत आहे. तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता. मिक्स करूया आणि कलर देखील एकदम छान असा दिसत आहे. तर एकदा इथं उकळी यायला लागली का कुकरचं झाकण आपण बंद करूया. आणि त्यानंतर 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे पहिली शिट्टी हाय फ्लेमवर घेतलेली आहे आणि राहिलेल्या 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवून घेतलेल्या आहे. भात जो आहे ना या पद्धतीनं खूप छान असा शिजला जातो, खाली बिलकुल लागत नाही. इथं पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण कुकर ओपन केलेला आहे
आणि इथं पाहू शकताय दिसायला एकदम छान असा भात दिसत आहे. सुगंध देखील खूप मस्त असा सुटलेला आहे. इथे पाहू शकताय. आणि जर तुम्हाला थोडासा ओलसर भात हवा असेल तर पाण्याचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. तर हा भात जो आहे ना एकदम मस्त असा झालेला आहे. कुकरमध्ये हा भात एकदम झटपट असा झालेला आहे आणि पाहू शकता मला थोडासा ओलसर आणि सुटसुटीत हवा होता, त्या पद्धतीने हा भात एकदम व्यवस्थित असा झालेला आहे. आणि घाईच्या वेळी काही करायचं म्हटलं आणि उन्हाळ्यात शक्यतो काही मसालेदार वगैरे खायला नकोसं वाटतं, त्यावेळी असा हा मुगाची खिचडी करून पहा. सर्वांना नक्कीच आवडेल. आणि खायला म्हटलं तर याच्याबरोबर मस्त अशी कोशिंबीर करा किंवा टोमॅटो काकडी असेल तरी छान. आणि उन्हाळा आहे म्हटलं तर कैरी देखील तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता किंवा असंच मुगाची खिचडी खायची म्हटली तरी चवीला खूपच छान लागते. लोणचं पापड काहीही नसतं तरी चालेल. याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी देखील खायला खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.